नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रावण महिन्यामध्ये विविध ठिकाणी महादेवाची मंदिर आहेत आणि या मंदिरामध्ये महिनाभर तसेच वर्षभर अनेक ठिकाणी वेगवेगळे उपक्रम असतात. यापैकीच आपण बारामती तालुक्यातील जळोची या ठिकाणी श्री महाकाळेश्वर मंदिर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणची माहिती जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तर या मंदिराचं काय महात्म्य आहे, काय त्यांची आख्यायिका आहे, हे आपण जाणून घेणार आहोत. नमस्ते. काय सांगाल या मंदिराविषयी थोडक्यात? बारामती शहरातील महाकाळेश्वर महादेवस्थान म्हणून या जळोचीच्या महाकाळेश्वर मंदिराकडे पाहिलं जातं. बारामती शहरात सिद्धेश्वर गल्लीत जे महादेवाचं मंदिर आहे, परत पाटस रोडला पांढरीचा महादेव म्हणून एक मंदिर आहे आणि हे बारामती शहरातलं महाकाळेश्वर मंदिर जळोची येथील आहे. या जळोचीमध्ये आमच्या पूर्व परंपरेपासून आमचे वडीलधारी लोक सांगतात की या महादेवाची वर्षभर दर सोमवारी यात्राच भरल्यासारखी भरते. बारामती शहर आणि परिसरातील सर्वच लोक उज्जैनच्या महाकालला जात असतात आणि प्रति महाकाल म्हणून आमच्या जवळच्या महाकाळेश्वराकडे पाहिलं जातं. आणि ज्या लोकांना उज्जैनला जाता येत नाहीत अशी सर्वच काळेश्वराचे भक्त, महाकाळेश्वराचे भक्त या जवळच्या या महाकाळेश्वरला येत असतात. वर्षभरात महाशिवरात्रीला दिवसभर इथं अन्नदान केलं जातं. परत दर सोमवारी इथं अभिषेक असतो आणि भैरवनाथाचं यात्रा मोठ्या प्रमाणात 3 दिवसात अक्षय तृतीयाला भरवली जाते. परत साप्ताहिक सप्ताह या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये भरवला जातो. असे वर्षभराचे जे जे कार्यक्रम या महाकाळेश्वराच्या मंदिरामध्ये भरवले जातात त्याला उत्स्फूर्त बारामती शहर आणि परिसरातून लोक देत असतात. असं जागृत देवस्थान म्हणून आमच्या जवळच्या महाकाळेश्वराकडे पाहिलं जातं. या महाकाळेश्वर मंदिराची आख्यायिका काय आहे, काय सांगता येईल थोडक्यात? जागृत देवस्थान श्री महाकाळेश्वर श्री क्षेत्र जळोची याची आख्यायिका अशी आहे की महाभारताच्या रामायणच्या अगोदर काळापासून हे फार आधी जंगल म्हणून इथं हे होतं, दुसरं काहीच नव्हतं. पण जंगलामध्ये एक फार मोठा भुजंग होता आणि या जंगलामध्ये येणारे प्राणी, गुराखे, आदिवासी माणसं जे फिरत होते त्यांना तो दंश करायचा, काही प्राणी खाऊन टाकायचा, अशी एक आख्यायिका आहे. त्यावेळेस मलगुंड्यातलाच एक माणूस अंगाला गोदड्या चिंध्या बांधून हातात तलवार घेऊन त्याच्याशी सामना केला आणि जिथं त्या भुजंगाचा अंत झाला आणि त्यानंतर तिथं त्याला जो दहन करण्यात आलं, त्या दहनातून जी स्वयंभू पिंड तयार झाली, ते पिंड म्हणजे श्री महाकाळेश्वराचं मंदिर आहे. आणि ह्या मंदिराच्या भोवती उज्जैनमधून मध्य प्रदेशमध्ये जे 12 ज्योतिर्लिंगापैकी ज्योतिर्लिंग आहे महाकाल उज्जैन, तिथून 2 कालभैरवनाथ बाहेर पडले होते. ते भ्रमंती करत करत एक कालभैरवनाथ परत उज्जैनमध्ये स्थिरावले आणि दुसरे जे कालभैरवनाथ आहेत ते फिरत फिरत महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रात येऊन ते जळोचीमध्ये स्थायी झाले. सोनारीला गेले, तिथून खरसुंडीला गेले, खरसुंडीवरून जळोचीत आले आणि इथं स्थायी झाले, अशी एक आख्यायिका आहे. आणि ह्या देवस्थानचे सेवेकरी पुजारी म्हणून मासाळ कुटुंबियांचा मान आहे आणि माणिक गावातील यात्रा उत्सव प्रत्येक गोष्टीचा देवस्थानचा जो मान आहे तो मलगुंड्यांना आहे, पागळ्यांना आहे, गोसाव्यांना आहे, जमदाड्यांना आहे आणि सगळे शास्त्राचा पहिला मानकरी हे मलगुंडे पाटील आहेत इथले. आणि ह्या देवाच्या वैशिष्ट्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ह्या देवाला दर्शनासाठी महाकालच्या महाकाल म्हणून उज्जैनचं महाराष्ट्रातलं हे रूप आहे आणि हे जागृत आहे. नवसाला पावणारा हा महाकाल आहे, भोळ्या भक्तांच्या अडचणी सोडवणारा महाकाल आहे. म्हणून श्रावण महिन्यामध्ये महाशिवरात्रीला तसेच कालभैरवनाथ यात्रा, अक्षय तृतीयेला प्रचंड मोठ्या प्रमाणात लाखोंच्या भाविक या मंदिरामध्ये येऊन दर्शन घेतात. असे जागृत देवस्थान आहे. पूर्वी हे मंदिर कसं होतं? हे पहिले जे मंदिर होतं ते पूर्ण पांढरं होतं त्या पूर्ण चुन्याच्या मातीमध्ये आणि इथं पहिले मोठे मातीचे ढिगारेच होते. इथं दुसरं काय जो होतं ते पूर्ण पांढरी माती, भस्म त्याला थोडक्यात म्हणतो, ते भस्माच्या ह्याच्यात ते मंदिर होतं. पण नंतर कालांतराने अजितदादांनी देवस्थानची 42 एकर जमीन घेतल्यानंतरनं बैल बाजार उप मार्केट कमिटीला त्यानंतर त्यांनी
त्या मंदिराचा उद्धार करून त्या जमिनीच्या मोबदल्यात दिलेला आहे. बरं. मग आता ह्या मंदिरामध्ये दरवर्षी होणाऱ्या उत्सवापैकी मोठे उत्सव कोणते? ह्या मंदिरामध्ये दर सोमवारी अभिषेक हा असतोच भाविक मोठेपणात, पण जे महत्त्वाचे 3 मुख्य उत्सव आहेत ते म्हणजे पहिला उत्सव महाशिवरात्रीचा, ज्यामध्ये लाखो भाविक दिवसभर येतात. दिवसभर खिचडीचा महाप्रसाद हे चाललेला असतो, भजन कीर्तन भारुड असे कार्यक्रम होतात. आणि त्यानंतर दुसरा जो उत्सव आहे तो म्हणजे काळभैरवनाथाचे लग्न सोहळा आणि यात्रा. पूर्ण गावभर आमच्या काळभैरवनाथाची छबिना निघतो. दारुगोळ्याचा मोठा कार्यक्रम असतो. त्यानंतर मनोरंजनाचा लोकनाट्याचा कार्यक्रम असतो. असा भरपूर मोठा असतो. आणि श्रावण महिन्यामध्ये ह्या तालुक्यामध्ये सर्वात मोठा जो सप्ताह असतो अखंड हरिनाम सप्ताह, तो आपल्या जवळच्या गावामध्ये भरवलेला असतो. पौर्णिमेला तो सप्ताह चालू होतो आणि काल्याला तो सप्ताह संपतो. धन्यवाद. तर हे होते जळूचे येथील ग्रामस्थ आणि त्यांनी महाकाळेश्वरा संबंधी आपल्याला संपूर्ण अशी माहिती दिलेली आहे. धन्यवाद.